नाही, फर्स्ट टाइम मला चान्स भेटला ते मी करून दाखवले, तेच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. शेवटचा एकच प्रश्न आहे, पोस्ट कोणती काढायची? PSI. कॉंग्रॅच्युलेशन सूरज, सूरज बेद्रे हा होता मॅन ऑफ द मॅच. 2 षटके टाकली, 12 धावा आणि 3 विकेट. जबरदस्त कामगिरी, रायगड स्टारच्या विजयामध्ये मोलाचा वाटा. कॉंग्रॅच्युलेशन टीम रायगड. तर मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये इथेच थांबूया. कॉमेंट्री बॉक्स मधून आता 2 कॉमेंटेटरची धमाल आपण ऐकणार आहोत. गोपी जाधव सर आणि त्यांच्या समेत असतील प्रवीण गायकवाड सर. थँक्यू. हॅलो. धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये या सुरुवात होतीये. रत्नदुर्ग हिटर्स आणि या देवगिरी या ब्लास्टर्स या 2 टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अगदी आपण पाहतोय या देवगिरी ब्लास्टर टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. प्रवीण बनकर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला हा चेंडू पायाचा वेध घेणारा, कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. प्रवीण बनकरचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. 2 चेंडू अप्रतिम टाकलेत, कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी खर्च करताना पाहायला मिळत नाही. आपल्या समवेत गोपी जाधव सर, मराठीतील एक सुमधुर आवाज आपल्या बरोबर नक्कीच जोडले जात आहेत. गोपी जाधव सर, आपलं या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेला फुलटॉस स्वरूपाचा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येतोय, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये एका धावेच्या साह्यानं खातं खोललं जात आहे. 3 चेंडूवरती आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली सुरुवात. प्रवीण बनकर गोलंदाजी मार्गवरती आहे. 6 षटकांची लढत, एक चांगला स्कोर सेट करण्याचा प्रयत्न राहील. रत्नदुर्ग हिटर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स या 2 टीमच्या दरम्यान झुंज अगदी आपण पाहतोय. भविष्यात तारे सितारे या मैदानाच्या वरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू एक टप्पा खातोय, जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. सुरुवात चांगली केली आहे ज्या पद्धतीने या डावाला सुरुवात झाली. रत्नदुर्ग हिटर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स या 2 टीमच्या दरम्यान हा सामना टॉस जिंकला. बाळा क्षीरसागरने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकासाठी प्रवीण बनकरला पाचारण केलं गेलं आणि दोन्ही बॅटर्स योगेश बहुरी टीमचा कॅप्टन आणि त्याच्या बरोबरीने दमदार सुदर्शन केदार हे दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. योगेश सध्या चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आणि मागच्या बॉलवर त्यांनी चौकार आखूड टप्प्याचा बॉल स्मॅश केलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे देखील चौकार निष्प्रभ करण्याचा प्रयत्न अटॅक केलाय. प्रवीण सर, सुरुवातीलाच आक्रमण करणं आणि त्यातून धावा निर्माण करणं हा जो प्रयोग दोन्ही फलंदाजांनी सध्या मैदानामध्ये राबवलाय. तर नक्कीच नक्कीच पहिले 3 चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. एक शानदार चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅटची काढा घेतली, यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतोय आणि त्यानंतर मात्र सिंगल प्राप्त केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. गोपी सर, सुरुवात चांगली आहे. 10 धावा आल्यात. योगेश बहुरे सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. ज्यावेळेला टॉस झाला होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं आता काही हरकत नाहीये, जो निर्णय आलाय तो स्वीकारून आम्हाला चांगली सुरुवात करायची आहे. आमच्यासाठी मॅच जिंकणे हा एकच उद्देश आहे. ज्या उद्देशाने दोन्ही फलंदाज मैदानात आले. अनेक फेरबदल संघांमध्ये झालेत या पर्वामध्ये. दुसऱ्या बाजूला सुदर्शन केदार हा देखील एक विस्फोटक खेळाडू आहे. पण सध्या तो नॉन स्ट्राईक एंडला सामन्याचा आनंद घेतोय. आपल्या सहकार्याची बॅटिंग पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात म्हणजे सुरुवात चांगली आहे. कोणती विकेट गमावलेली नाहीये. पण तो दुसऱ्या बाजूने पॉवर प्लेमध्ये प्रवीण सर एखादी विकेट आली तर मात्र दबाव टाकण्यामध्ये यश येईल किंवा इथे धावा रोखण्यामध्ये यश येईल. आणि आता संघाचा संघनायक बाळा क्षीरसागर बॉलिंगसाठी दाखल झालाय. तर नक्कीच अतिशय शांत डोक्यानं दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत आणि 10 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात. अगदी आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ अजूनही शेष. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग चर्चा रंगताना पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात या स्पर्धेची डॉट बॉल प्रस्तुत केलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या कटरचा वापर केला. लेफ्ट हँडरसाठी लेग कटर टाकला. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चांगली चेंडू वळवू शकतो बाळा क्षीरसागर. एक चांगला ऑलराऊंडर आहे. टीमचा कॅप्टन आहे. त्याच्या खांद्यावर त्यांनी जबाबदारी घेतली.
आणि आज जबाबदारीने खेळावं लागेल. पहिलाच बॉल लेग कटर होता, ओळखण्यामध्ये चूक केली आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय, म्हणजे ती धावा थांबवण्याचा संकेत सध्या दिलाय प्रवीण सर. योगेश स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी हा पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला हाफ ट्रॅकर होतात, दिशा दिली अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय डीप मधून, सिंगल प्राप्त केली जाते वेगवान अगदी आपण पाहतोय. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि स्कोर कार्ड 11 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या अगदी आपण पाहतोय. जगभरात लाईव्ह प्रेक्षेपण नक्कीच चालू आहे. आदरणीय सचिन ढवळे सर, त्यांची संपूर्ण टीम अतिशय सुंदर कामकाज गेली 12 पर्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्टेप आउट केलाय आणि भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू पोहोचेल सीमा पार, एक उत्तुंग षटकार. याची चर्चा केली आपण. सुदर्शन दमदार केदार ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये येतो तो आक्रमकता दाखवतो आणि या वेळेला त्याची आक्रमकता पाहायला मिळाली. पुढे याला स्टेप आउट झाला आणि त्यानंतर समोर पाठवला लॉंग ऑनच्या दिशेने. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा षटकार आणि आता त्याने देखील पार्टी जॉईन केली आहे प्रवीणजी. जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला. याच फटक्यांची गरज एक चांगला स्कोर कार्ड सेट करण्यासाठी. पुन्हा एकदा आता मिड विकेट रिझन, फ्लॅट बॅटेड षटकार, बॅक टू बॅक 6 धावा. मागच्या बॉलवर काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं. या वेळेला देखील स्लॉट मध्ये बॉल होता. हा पंप जॅक पुल केला आणि आता पॉवरफुल षटकार, 2 षटकार ठोकलेत आणि आता बाळा क्षीरसागरला सांगितलंय वाडा कुणाचाही असो, राडा मात्र मी करणार. आक्रमकता ठासून भरली. लगातारचे 2 षटकार, धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या पोहोचली स्कोर कार्डवर 23 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाळा यावेळेला अगदी आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पायाचा वेध घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाही. कमबॅक केलंय गोलंदाज बाळा यांनी. धावफलकावरची धावा जर पाहिला तर मात्र बिनबाद 23 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. चांगली सुरुवात, कोणत्या प्रकारची विकेट गमावलेली नाहीये. 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. जाईल चेंडू सीमा पार, मिळेल एक सनसनी चौकार, 4 रन. चौफेर फटकेबाजी सुरुवात चांगली राहिली. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावांचा वेग वाढवलाय. बाळा क्षीरसागर संघनायकाने जबाबदारी घेतली, परंतु तो देखील ते काहीच करू शकलेला नाहीये या ओव्हरमध्ये. दुसऱ्या बाजूने धावांचा वेग वाढल्याने आता पहा धावसंख्येला आकार मिळत असताना पॉवर प्ले मध्ये यथेच्छ लयलूट केले. धावांची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 2 षटकांचा खेळ संपलाय. जाबा आहे 27, 13.50 ची सरासरी पाहायला मिळते. म्हणजेच काय, सुरुवात चांगली राहिली आहे प्रवीण सर आणि याच धावसंख्येच्या वेगाने जर खेळले तर एक चांगलं टार्गेट इथे सेट केले जाईल, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. सुदर्शन आणि त्याच्याबरोबरने योगेश बहुरे टीमचा कॅप्टन, बरोबरने दुसऱ्या बाजूला सुदर्शनने चक्र फिरवलंय असं सध्या पाहायला मिळते. पण तो तिसऱ्या षटकामध्ये आता कमबॅक करण्याची गरज असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणजे रत्नदुर्ग हिटर्सला. आणि आता तिसऱ्या षटकासाठी 5 रन केले गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये. प्रवीण पहिलं षटक टाकलं होतं. प्रवीण चांगला गोलंदाज आहे, मात्र आतापर्यंत त्याच्याबरोबर धावा आल्यात. प्रवीण सर, इथे विकेट गरजेची असणार आहे. जर विकेट मिळाली तर मात्र धावांचा वेग कमी होऊ शकेल आणि जे दडपण सध्या गोलंदाजांवर निर्माण केलंय ते कुठेतरी जुगारलं जाईल. तर नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. आपण पाहतोय बिनबाद 27 धावा स्कोर कार्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती या प्रवीण बनकर षटक क्रमांक 3 घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू जातोय सीमा पार, फॅबुलस सिक्सर. स्लॉट मध्ये बॉल टाकलाय. लॉंग ऑनला बॉलला दिशा दिली, लॉफ्ट केला होता आणि सरळ पाठवलाय. हवाई हल्ला करत असताना विदाऊट तिकीट हवाई यात्रा करतोय बॉल. 6 धावांसाठी षटकार. आक्रमकता पूर्णपणे पाहायला मिळते. अटॅकीचं बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हेच परिसूत्र इथे राबवलंय दोन्ही फलंदाजांनी आणि त्यानंतर गोलंदाजांची यथेच्छ लयलूट धुलाई केली आहे. धावांची लयलूट केली आहे. धावसंख्या 33 बिनबाद. योगेशचा शानदार खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अगोदरच फ्रंट फुट वरती आले होते. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेळलाय. शतरक्षकाची चुकी आणि चुकीला माफी नाही. जातोय चौकार, 4 रन. स्वीपचा चांगला फटका होता. थोडासा बाहेर आला. क्रॉस बॅटने डीप मिड विकेटला स्वीप केला. क्षेत्ररक्षकाने थोडीशी गंमत केली, पण त्याची किंमत इथे मोजावी लागते आणि हा चौकार आलाय. अरे तो क्या करे, संधी निर्माण केली मात्र त्या संधीचा फायदा इथे घेता आलेला नाहीये.
धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या 37 वर पोहोचली आहे. विकेटचं सिक्रेट, विकेटचं गुपित उलगडणं गरजेचं आहे. परंतु ज्या वेगाने खेळत आहेत, आता एखादी संधी निर्माण करायची आहे. प्रवीण बनकरकडे देखील रणनीती असेल, परंतु रणनीती डोक्यात असून काहीच होणार नाहीये. मैदानामध्ये ती तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे. नक्कीच रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, नो बॉल आहे, नो बॉल आहे. अगदी आपण पाहतोय फलंदाज सुरक्षित असेल त्या ठिकाणी. नो बॉल, विमर चेंडू अगदी आपण पाहतोय. आणि पुढचा एक चेंडू नक्कीच फ्री हिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शानदार आयोजन, शानदार नियोजन, हरित क्रीडांगण त्यावरती चालू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 2025 पर्व 12 अगदी आपण पाहतोय. आणि प्रत्येक घटकाला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच संधी देण्याचं काम या ठिकाणी मात्र जे केले गेले. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रवीण. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता त्या ठिकाणी. डीप मधून शतरक्षक चेंडू वरती येतोय, टिपलाय झेल, परंतु फ्री हिटचा चेंडू त्या ठिकाणी फलंदाज असेल सुरक्षित. फ्री हिटच्या बॉलवर तुम्हाला धाव मिळेल, विकेट मिळणार नाहीये. मागच्या बॉलवर झील टिपला होता, मात्र तो जास्त उंचीचा बॉल, नो बॉल घोषित केला गेला आणि ते जीवनदान मिळालंय. योगेश बहुरेसाठी ते जीवनदान भरपूर महत्वाचं असेल. ज्या पद्धतीने तो सेट झालाय की मोठी खेळी त्याला साकारायची आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला सुदर्शन केदार तेवढ्याच थोडीची बॅटिंग करतोय. धावसंख्या आहे सध्या स्कोर कार्डवर 40. विकेट ज्याचा मी सातत्याने उल्लेख करेन. प्रवीण तयार, ओव्हर दी विकेटने लेफ्ट हँडरसाठी पुढचा चेंडू. फुलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय. भरपूर वेळानंतर डॉट बॉलची मागणी आणि ती पूर्ण झाली. डॉट बॉल देखील आलाय. तर नक्कीच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मात्र 40 धाबा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. 6 षटकांचा सामना आहे. सुंदर वातावरण निर्मिती त्या ठिकाणी मात्र जी केली, खास करून प्रेक्षक गॅलरी आहेत ना, ही नावं दिलीत नक्कीच लक्ष वेधून घेतात. यावेळेला संधी प्राप्त झाली आहे. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येतोय, काय ड्रॉप होईल आणि जीवनदान पाहायला मिळतंय. गोपी सर, चुका टाळायच्या असतील, मार्जिन ऑफ एरर तुम्हाला 0 ठेवायचे, कारण हा सामना महत्वाचा आहे. आतापर्यंत ज्या संधी निर्माण केल्या, संधी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते. संधी सोन्यामध्ये तुम्हाला रूपांतरित करायची आणि त्यासाठी आता धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला चांगली फिल्डिंग करायची आहे. डॉट बॉल टाकावी लागतील आणि प्रवीण सर इथे डॉट बॉल आले, धावा रोखल्या गेल्या तर मात्र फलंदाज जोखीम घेतील आणि तिथे एखादी विकेट मिळू शकेल. एखादी विकेट आली तर तिथून पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक शिरकाव करू शकेल रत्नदुर्ग हिटर्सचा संघ. तर नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग पाहायला मिळते, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते, चर्चा होताना पाहायला मिळते आणि आरामशीर धावा वसूल करतायत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मिड ऑफच्या दिशेला यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि धावफलक 3 षटकांची समाप्ती. बिनबाद 43 धावा स्कोर कार्ड वरती. 3 नंतर 42 आहेत, यावरून असं 43 आहेत आणि यावरून असं लक्षात येतं की पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाज पूर्णपणे हवी ठरलेत. फलंदाजी करत असताना देवगिरी ब्लास्टर्स, योगेश बहुरे घेतोय सध्या वैयक्तिक स्कोर त्याचा पाहायला मिळेल. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा आल्या. दुसऱ्या बाजूला सुदर्शन दमदार केदार आयोजनामध्ये देखील महत्वाची भूमिका असते. प्रत्येक पर्वामध्ये भरपूर मेहनत घेतो हा खेळाडू. सचिन ढवळे सरांचा एक जवळचा सहकारी अशी ओळख देखील आहे आणि खुल्या गटातल्या स्पर्धांमध्ये देखील सातत्याने या पर्वात खेळताना पाहायला मिळाला. आपल्या खेळामध्ये अनेक त्यांनी बदल केलेत. फिटनेसवर देखील भरपूर तो लक्ष ठेवतो असा हा दमदार खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. दुसऱ्या बाजूला योगेश बहुरे, परंतु बाळा क्षीरसागर हा असा खेळाडू आहे जो कधीही कमबॅक करू शकेल. योगेश बहुरेने 11 बॉलमध्ये 24 काढल्यात, सुदर्शन केदारने 8 बॉलमध्ये 18 काढल्यात. म्हणजेच काय, ही जोडी जमली आणि ती जोडी फोडायची जबाबदारी आता 4थ्या षटकामध्ये घेतोय. गोलंदाजीसाठी आलाय अमित शिंदे. इथून विकेटच्या अपेक्षा असतील, अनेक रणनीत्या वापरल्या जातील. प्रत्येक गोलंदाजावर विश्वास ठेवलाय, परंतु कोणता गोलंदाज इथे विकेट मिळवून देणार याची देखील उत्सुकता लागली आहे. बाळा क्षीरसागर सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून, सीमारेषेच्या दिशेने येतोय खणखणीत, दणदणीत चौकार. धावा आल्या 4. तर रिव्हर्सचा एक शानदार चौकार मैदानाच्या आतमध्ये योगेश वसूल करतोय. 12 चेंडूसह 28 वरती नाबाद योगेश खेळताना जो पाहायला मिळतोय. शानदार सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये बिनबाद 47 धावा, षटक क्रमांक 4 मार्गस्थ. सुरुवात चांगली केली आहे, स्वागत केले गोलंदाजाचं. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला केला जातोय.
राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवायचा आहे. अकुट टप्प्याचा बॉल पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, सरळ फिल्डरच्या हातामध्ये सिंगल मिळतीये. या बिला फटका चांगला होता, मात्र लांबी गाठ आलेली नाहीये, सिंगलच मिळाले. तर नक्कीच या चेंडूवरती सिंगल प्राप्त होईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 48 धावांवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, त्या ठिकाणी मात्र चेंडूवरती धावत आला आणि त्या ठिकाणी मात्र सिंगल या चेंडूवरती येताना आपल्याला जी पाहायला मिळते. तर जे पॅव्हिलियन बनवलेले आहेत ना प्रेक्षक गॅलरी, उद्योगरत्न रतनजी टाटा, त्यानंतर मात्र भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अंतराळवीर सुनीता विल्यम्स, नक्कीच हे देखील लक्ष वेधून घेणारे पॅव्हिलियन्स आहेत. गोपिया सर, अगदी आपण पाहतोय काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी कल्पकता दाखवायची, नाविन्यता दाखवायची, हा नेहमीच प्रयत्न या ठिकाणी या प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जातोय बॉल. व्हाईट बॉलचं सिग्नल एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक चांगला उल्लेख प्रवीण सर तुम्ही केला. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता ही स्पर्धा देत असते. यावर्षी आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरी अनोख्या रूपामध्ये इथे रंगत सजलेली आहे. उद्योगरत्न रतनजी टाटा प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेक्षक गॅलरी. तिसरी गॅलरी आपण पाहतोय अंतराळवीर सुनीताजी विल्यम्स यांच्या नावाने ती प्रेक्षक गॅलरी सुसज्ज झाली आहे. पारितोषिकांची खैरात आहे. 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा या 12व्या पर्वामध्ये भेटीला आली आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने सुदर्शनसाठी इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवे, क्षेत्ररक्षक धावेल. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. नाबा इथे मिळतील 2. चांगला फटका होता, थोडासा मागे गेला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाय मंचावर आपण पाहतोय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते आदरणीय सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्वतः देखील सकाळी खेळलेत. गोलंदाजी त्यांनी चांगली केली, यष्टी रक्षण चांगलं केलं, फलंदाजी देखील चांगली केली. त्यांच्या बाजूला प्रकाश मडके यांना आपण पाहतोय. अवनकर सर आहेत. म्हणजेच काय, प्रत्येक जण आवर्जून आपला सामना संपल्यानंतर देखील या मॅचचा आनंद घेतात. ॲडव्होकेट अजय रागतोडे सर पाहायला मिळतात. कोमल दरूर सर देखील पाहायला मिळतात. आणि हे दृश्य देखील सध्या मेगा स्क्रीनवर आपण पाहिलं. सुदर्शनसाठी हा बॉल पुढे आहे. टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला, मात्र बीट्स आलाय, डॉट बॉल आलाय. तर नक्की डॉट बॉल प्रस्तुत केलाय. सचिन ढवळे सरांच्या बाबतीत नक्कीच मी एक वाक्य त्या ठिकाणी सांगेल की सबसे तेज वही चलता है जो अकेला चलता है, लेकिन दूर वही जाता है जो सबको साथ लेकर चलता है. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आदरणीय सचिन ढवळे सर व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. 51 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. ऑन साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल प्रस्तुत केलाय. चांगला कटर होता, पुढ्यातून बॉल वळवलाय. यावेळेला लवकर कमिट झाला. अगेन्स्ट द टर्न खेळत असताना बॉलला उंची नव्हती, बॉल थोडासा खाली राहिलाय. आणि बरोबरच धावसंख्या देखील पाहायला मिळते. स्कोर कार्डवर सध्या धावा स्थिर आहेत. 50 अप 51 धावा. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी. विकेट गरजेची असेल. ओडी विकेट. हा बॉल देखील फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बॅटला तेवढासा चांगला कनेक्ट झाला नाहीये. लॉंग ऑफला बॉल जाईल, सिंगल मिळते. सुदर्शनच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. बरोबरच धाव फलक पोहोचलाय 52 नंबर. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. 4 षटकांचा केस संपलाय. 52 धावा आहेत धाव फलकावर. विकेट आलेली नाहीये, विकेट अद्याप मिळालेली नाहीये. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. प्रमित सर, इथून विकेट नाहीये म्हणजेच एक चांगलं लक्ष प्रस्थापित करेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्ही किती धावसंख्येकडे पाहता? तर नक्कीच 12 चेंडूमध्ये अगदी 25 30 धावा जरी आल्या तरी मात्र एक चांगला फायटिंग स्कोर नक्कीच उभारला जाईल. कोणत्या प्रकारचा गडी न गमवता अर्धशतकी भागीदारी या 2 फलंदाजांनी केली आहे. आणि आपण पाहिलं की षटकार चौकारांना जसं महत्व दिलं तसं सिंगल डबलला देखील त्या ठिकाणी महत्व दिलं. आणि एक चांगली कॉम्बिनेशन, एक चांगली पार्टनरशिप, चांगला अंडरस्टँडिंग या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. आणि ही अर्धशतकी भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये जमताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली भागीदारी. बरोबर उल्लेख तुम्ही केला. आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी महत्वाची आहे. ती भागीदारी मैदानामध्ये रचली गेली. पुढे सरसावलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. आपला फटका 440चा झटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. तर नक्की स्टेप आउट केला आणि त्यानंतर मात्र हा फटका दूरवर खेळलाय. एक शानदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ट्रिमेंडस सिक्सर. आणि या 6 धावांच्या साहाय्यानं 58 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. सुदर्शन यानं देखील प्रभावित केले. 13 चेंडूचा सामना केलाय. 27 वरती तो नाबाद स्ट्राईक एंड वरती उभा आहे. गोपी सर 27 वर वैयक्तिक तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला धावसंख्या झाली 58. थोडासा फोडियाला उभा राहिला. भरपूर वेळ होता आणि बॅट फिरवली. बॅटचा स्विंग बॅकलिपला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं. नजर चांगली होती. हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील अप्रतिम पाहायला मिळालं. आणि स्वागत केलं षटकाराने. बॅक करायचंय.
अजून एक अगू टप्प्याचा बॉल कव्हर्स मधून घेण्याचा प्रयत्न, बॉल जाईल फ्लाय स्लिप मधून मागे चाललाय, आउटफील्ड फास्ट आणि आता हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेन तर चौकार आणि षटकार हेच सांगितलं जात आहे. अजून एक चौकार. तर नक्कीच लॉग ओव्हर मध्ये अगदी का शेवटचे काही चेंडू नक्कीच बाकी. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे, त्यामुळे मात्र अशी दमदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न राहील. आतापर्यंत धावफलक प्रचंड वेगानं नक्कीच वाहताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या काही चेंडूवरती नक्कीच आणखीन धाबा त्या ठिकाणी वसूल करण्याचा प्रयत्न राहील आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन करताना पाहायला मिळतोय. 14 चेंडूसह 31 वरती. 60+ धाबा झाल्यात उलट दिशेने. हा बॉल बॅकफुट पॉइंट मधून थर्ड मॅनला काढलाय. अजून एक धमाका, सुदर्शनच्या बॅट मधून दमदार फटका. आणि आता पंच इशारा कळवतील, शहानिशा केली जाते या फटक्याची. मेगा स्क्रीनवर पहा, ऍक्शन रिप्ली दाखवला जातोय. लांब लचक फटका उलट दिशेने खेळाय आणि उलट दिशेने देखील चांगले टायमिंग जुळवलं. बॅकवर्ड पॉइंट, गली, थर्ड मॅन रिजन खाली होता आणि तिथून बॉल हवाई सफर करतोय. तर सीमारेषेच्या बाहेर गेलाय का याची चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर पंचांचा निर्णय येईल. या चेंडूवर धावा मिळतील, धावा किती मिळतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीने फटका खेळा, लाजवाब टायमिंग होतं, नजर ठेवली, बॅट फिरवली, कनेक्शन चांगलं आहे, प्रॉपर टायमिंग केलंय बॉलला आणि बरोबरच धावा वसूल केल्यात. मुख्य पंच आता तिसऱ्या पंचांकडे पाहत आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला गेलाय आणि त्यानंतर निर्णय येईल. मात्र धावा मिळणार आहेत. प्रेमी सर, बॅटिंग चांगली झाली, गोलंदाज जर थोडेसे बॅकफुटवर आहेत त्यांना कमबॅक करणं गरजेचं आहे. तर नक्कीच एक दबाव तयार करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आणि षटकार पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. रिवर्सचा हा एक शानदार षटकार. स्कोर कार्ड देखील मुसंडी मारेल, त्या ठिकाणी झेप घेईल स्कोर कार्ड. जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय या 6 धाबांच्या साह्यानं 68 वरती, बिनबाद 68 धाबा स्कोर कार्ड वरती. आयुष्यात शर्यत लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर तुमचा अहंकार हरेल. अभिला पायावर टाकलेला बॉल हलक्या हाताने प्लेस करायचा होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, बॉटमहँडचा वापर केला, मात्र स्वतः गोलंदाजी ते पोहोचलाय, रन आलेली नाहीये आणि हा डॉट बॉल प्रवीणजी गोलंदाजाला थोडासा आत्मविश्वास देईल इथे. तर नक्कीच नक्कीच आतापर्यंत विकेटची प्रतीक्षा आहे, विकेट मिळताना पाहायला मिळाली नाहीये. परंतु अगदी आपण पाहतोय 3 विकेट आल्यानंतर हा चेंडू निर्धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 68 धाबा स्कोर कार्ड वरती. यावेळेला लोअर फुल टॉस बॅट वरती घेतलाय आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू एक टप्पा खातोय, परंतु चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शेवटच्या क्षणी पाहायला मिळाले. चेंडू रोखलाय, थोपवलाय, अडवलाय, एक चांगले शतरक्षम प्रस्तुत केले मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, किरण मोरे, अप्रतिम शतरक्षण. किरण, आशेचा किरण, शंतोनी पाटील गोलंदाजी करतोय. देवगिरी ब्लास्टर्सच्या धाबा 70 झाल्यात. 17 बॉलमध्ये 39 वर पोहोचलाय सुदर्शन दमदार. किदा दुसऱ्या बाजूला योगेश बवरे 13 बॉलमध्ये 29 वर खेळतोय. परंतु आता पडताळणी केली जाईल. पुन्हा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय बहुधा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांसाठी दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला झोकून दिलं, उडी मारली, बॉल बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली, स्वतःला बाहेर ढकललं, बॉलला आतमध्ये ढकललंय आणि बरोबरच धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. पण आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णय पाठवला गेलाय. दोन्ही फलंदाज सध्या चर्चा करतायत. विकेट आलेली नाहीये आणि प्रवीण सर ज्या पद्धतीने सेट झालेत, आता ही भागीदारी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाईल यामध्ये कोणतीही शंका नाहीये. जबरदस्त फलंदाजी सुदर्शन आणि योगेश, प्रभावित करणारी कामगिरी हे दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी अगदी आपण पाहतोय आज आमने सामने, परंतु अगदी आपण पाहतोय की असं वाटतं की अगदी अखिल भारतीय स्तरावरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. जबरदस्त खेळ हे खेळाडू नक्कीच प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डिसिजन इज पेंडिंग, काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल. मोठी भागीदारी, मोठी पार्टनरशिप जमताना पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप कमी मैदान अशी उपलब्ध असतात गोपी सर. हरित क्रीडांगण आणि काय वातावरण निर्मिती केली आहे, आकर्षक फ्लेक्स, आकर्षक जाहिराती. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल काही क्षणात. तिसरे पंच सध्या पडताळणी करतायत. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येईल. जसा तुम्ही उल्लेख केला, फ्लिकचा उल्लेख केला, द्यायचं तर बेस्ट द्यायचं, करायचं तर सर्वोत्तम करायचं, हाच अट्टास असतो आदरणीय सचिन ढवळे सरांचा. स्पर्धा परीक्षा करणारे
अनेक विद्यार्थी अनेक अधिकारी त्यांनी घडवली. 2016ला त्यांनी सुरुवात केली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा एक युवक आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक युवकांचं अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवताना पाहायला मिळतोय. जेवढं प्रेम त्यांनी अभ्यासावर केलंय तेवढंच प्रेम ते क्रिकेटवर करतात. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. त्यामुळे नेहमीच क्रिकेटला देखील तेवढंच प्राधान्य देतात. आपल्या व्यस्त स्केड्यूलमधून देखील ते वेळ काढत असतात. आणि प्रहार प्रीमियर लीगची जर चर्चा करायची झाली तर 12 पर्व हे 12वं पर्व आहे. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता या स्पर्धेला. आणि या पर्वात जसा तुम्ही उल्लेख केला की एखादा हिरवा गालीचा अंतरावा आणि त्यावर क्रिकेटचा रंगारंग सोहळा रंगावा, असंच हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचे सर्वेसर्वा त्याचे उद्घाते त्याचे जनक आहेत आदरणीय सचिन ढवळे सर. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र आपल्याला सलाम करावा लागेल प्रवीणजी. तर नक्कीच नक्कीच आणि विशेष मार्गदर्शन नक्कीच लाभलंय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय बच्चूभाऊ कडू. अगदी आपण पाहतोय शेतकऱ्यांचे नेते, गोरगरीब जनतेचे नेते, दिव्यांगांचा आधार म्हणून बच्चूभाऊ यांच्याकडे नक्कीच आपण पाहतो. आणि त्यांचं मार्गदर्शन खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी करत असताना नक्कीच लाभलेला आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर टाकला. लवकर कमिट झाला. कोणतंही कनेक्शन नाहीये. बॉल सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि बरोबरच डॉट बॉलने 5 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावा आहेत धावफलकावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सुदर्शन कीर्ती 18 बॉलमध्ये 39 वर, योगेश बहुरे 13 बॉलमध्ये 29 वर. सुदर्शनने थोडासा वेग घेतला परंतु त्यानंतर त्याने आक्रमकता दाखवली आणि आता दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने खेळत आहेत एक चांगले लक्ष ते सेट केलं जाईल. शेवटच्या षटकाची जबाबदारी संघनायकांनी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेतली. बाळा क्षीरसागर म्हणजेच अमृत गोलंदाजीसाठी दाखल झालाय. प्रत्येक पर्वामध्ये पारितोषिकांची भरपूर खैरात केली जाते. या पर्वामध्ये 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. प्रवीण सर, पहिला गट होता स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, दुसरा पुणे एरिया वाईज आणि तिसरा गट आहे ऑल इंडिया ओपन. प्रत्येक गटामध्ये पारितोषिकांची भरपूर खैरात केली. पहिल्या 2 गटांसाठी कोणती प्रवेश फी नाहीये. बॉल चाले ऑन साईडला मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा रोखलेल्या नाहीयेत. धावफलक 72 वर पोहोचलाय 72. पहिल्या 2 गटांसाठी कोणती प्रवेश फी घेतलेली नाहीये. म्हणजेच पुण्यातील खेळाडूंना देखील एक चांगली संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून प्रवीणजी निर्माण करून दिलेली आहे. तर नक्कीच स्वतः सर खेळतात आणि त्यामुळे मात्र खेळणाऱ्याला माहीत आहे नक्कीच नियोजन कसं करावं. अतिशय प्रभावी आयोजन नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात 4 अंकांना पाहायला मिळते. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. ऑन साईडच्या दिशेला सिंगल प्राप्त केली जाईल तोपर्यंत स्लॉग ओव्हर आहे. धावा निश्चितपणे बनवल्या जातील आणि अगदी आपण पाहतोय तब्बल 73 धावांची भागीदारी रचली गेली या मैदानाच्या आत. चांगली बॅटिंग केली आणि दरम्यान जीवनजी आघाव, अजितजी उबाळे, सुमनजी कोलगे, गणेशदादा बिंदुसरा हॉटेल यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅचच्या दिशेने जाऊया. 73 73 आहेत. विकेट नाहीये. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चांगलं टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. टप्प्यापर्यंत बॉल थोडासा वरती आला. बॅट थोडीशी लवकर फिरवली मात्र पॉईंटच्या दिशेने खेळत असताना सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने 74 धावा झालेल्या आहेत. अजून आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बाळा क्षीरसागरने या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 खर्च केलेत. धावा रोखण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आता विकेट म्हणून प्रवीणजी काहीच अर्थ असणार नाहीये. इथे धावा रोखणं गरजेचं आहे. या वेळेला पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. पहिला बॅनर हिट केला योगेश बहुरेने. आज छपरातोड बॅटिंग करायचं ठरवले आणि आता बॅनर देखील फाडलाय. बॉल पोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. संघनायकाच्या विरोधात संघनायकाने केलेलं आक्रमण. ऍक्शन रिप्ले पाहूया. या बॉलचा चांगला बॉल टाकला होता मात्र तेवढाच दमदार फटका पाहायला मिळाला. चेंडू कमजोर नव्हता मात्र फटका दमदार होता आणि त्यामुळे षटकार पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले बाहेर आला आणि या बॉलवर मात्र पहा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला नसेल परंतु या बॉलवर यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केलेली नाही. अखेर विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होईल योगेश बहुरे. ऍक्शन रिप्ले भरपूर बाहेर गेला. लेग कटर टाकला होता. बॅटची कट घेतली. यष्टीरक्षकाने झेल टिपलाय परंतु प्रवीणजी आता विकेट मिळून काहीच महत्व नाहीये कारण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर विंडो सीट मिळून काहीच फायदा नसतो असे आमचे समालोचक मित्र मनीष पाटील सर मानतात आणि अगदी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तेच घडलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट मिळून काहीच फायदा होणार नाहीये. धावा रोखणं गरजेचं असेल. 80 धावा आहेत. 1 गडी बाद. 17 चेंडू 38 धावांची खेळी त्या ठिकाणी योगेश यांची अगदी आपण पाहतोय. जबरदस्त खेळ. 17 चेंडू 38 धावा आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना जे पाहायला मिळालं.
सागर यादव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या वेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी आपण पाहतोय पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार, 4 रन. शेवटच्या बॉलवर देखील चौकार आलाय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि अखेर बाळा क्षीरसागरच्या शेवटच्या बॉलवर चौकार खेळत असताना डाव देखील संपलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया शेवटच्या बॉलचा. या पद्धतीने दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली, ते चौकार आलाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. देवगिरी ब्लास्टर्सने एक गडी बाद 84 धावा वसूल केल्या. सुदर्शन केदार 19 बॉलमध्ये 40 वर पोहोचलाय. सुदर्शन केदारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. आज चांगला खेळलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एक चांगलं लक्ष प्रस्थापित केलंय. मात्र पहिल्या इनिंगमध्ये जर वाढ झाला असेल तर पलटवार करावा लागेल. पहिल्या इनिंगमध्ये हल्ला झालाय तर प्रति हल्ला करायचा आता दुसऱ्या इनिंगमध्ये. मात्र ज्यावेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये देखील बदल होईल. यानंतर दुसऱ्या डावाची कहाणी आणि आपल्यासोबत जोडले जातील आमचे 2 दिग्गज समालोचक मित्र. एका बाजूला असतील मनीष पाटील, व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर. अनेक व्यावसायिक स्पर्धा ज्यांच्या वाणीतून आपण ऐकले आहेत. सध्या स्कोर कार्ड पहिल्या डावाचा आपल्या समोर आहे. लेका जोगा सुदर्शन केदार 19 बॉलमध्ये 40 धावा काढून नाबाद राहिलाय. योगेश बहुरे 17 बॉलमध्ये 38. सागर यादव 1 बॉलमध्ये 4, एक्स्ट्रा मध्ये 2 आले आणि 6 षटकानंतर 84 ला 1 आहे. 85 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजांचं समीकरण पाहूया कसं राहिलं. पहिल्या डावाची समीकरण गोलंदाजांनी कशी हाताळली ते देखील आपल्याला पाहायला मिळेल आपल्या मेगा स्क्रीनवर. आणि बरोबरच ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये ऐकूया अलंकारिक शब्दाचे धनी नरेश डोमेसर आणि त्यांच्या बरोबर व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील या आमच्या 2 मित्रांना या आपल्या हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर, धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. चला आपण टॉसची प्रक्रिया सांभाळणार आहोत आणि लगेचच आपण 2 कॅप्टन्सला कॉल देतोय. अजिंक्य तारा स्मॅशर्स आणि विजयदुर्ग लायन्स. अजिंक्य तारा स्मॅशर्स आणि विजयदुर्ग लायन्स, चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी पोहोचायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया टॉस बॉक्समध्ये पूर्ण करणार आहोत आणि त्या ठिकाणी सज्ज असतील शैलेश निवंगुणे सर. 2 कॅप्टन, चला आपण तयारीत राहायचं आहे. रत्नदुर्ग हिटर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स. टॉस बॉक्समध्ये होईल टॉस. सुमनजी कोळगे सर आणि जीवनजी अगाज सर, आपल्याला देखील विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये या. जीवनजी आगाव सर, आपल्याला देखील विनंती आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. पुढच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. अजिंक्य तारा स्मॅशर्स आणि विजयदुर्ग लायन्स या दोन्ही संघांमधील पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय आणि दोन्ही मान्यवर आपल्या बरोबरीने उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. दोन्ही संघांचा खेळ आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलेला आहे आणि दोन्ही संघ विजयदुर्ग लायन्स या संघाचा का कॉल असेल आणि यस, विजयदुर्ग लायन्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंगचा. पहिल्या मॅच मध्ये काहीसा कामगिरी आपली आणि आत्ताच्या मॅचची कामगिरी यामध्ये काय कशा प्रकारे गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामागचं कारण काय आहे आणि किती धावांपर्यंत तुम्ही रोखाल? फिल्डिंग करण्याचं कारण म्हणजे आमचा बेस्ट बॉलिंग अटॅक आहे, त्यात मी एक चेंज करतोय. आमचा एक प्लेअर थोडा इंजर्ड झालाय, त्याला
थोडा ब्रेक देतो आहे आणि बॉलिंग करण्याचं कारण म्हणजे बॉलिंग विकेट आहे. चेसला आमचे बॅट्समन चांगले खेळत आहेत आणि यांना 50 ते 55च्या रनापर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. अजिंक्य तारा स्पोर्ट्स स्मॅशर्स या संघाचे संगणक आपल्या बरोबर जोडले जात आहेत. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? नक्कीच टॉस जिंकून आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो, पण आता मनाविरुद्ध खेळावं लागेल आणि मागच्या मॅचला पण आम्ही टॉस हारून बॅटिंग करून डिफेंड केले टोटल, त्यावेळेस पण डिफेंड करू. परंतु पहिल्या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकल्यानंतर हरलाच होता, मॅच जिंकली. आता देखील टॉस हरलाय, मॅच जिंकण्याची तुमची तयारी असेल. प्रतिस्पर्धी संघाने तर 50 धावांपर्यंत रोखण्याचं सांगितलंय, परंतु पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय. तिथे नरेश ढोमे सर आणि मनीष पाटील सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद शैलेश निमगुणी सर. एका बाजूला प्रथम फलंदाजी करताना धावा बनवलेल्या देवगिरी संघाने धावांचा पाऊस पडला आणि 84 धावांचं लक्ष रत्नदुर्ग हिटर्स या संघासमोर ठेवलं. बॉलिंग ट्रॅकर सागर, ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. बघा, हलक्यात घेऊन चालणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण कित्येक वर्षांचा म्हणजे कित्येक पर्वांचा अनुभव आहे. 12वं पर्व आपण पाहतो. त्याचमुळे रत्नदुर्ग हिटर्स या संघाकडे देखील ती कॅपेबिलिटी आहे या धावांचा पाठलाग करण्याची. सागर यादव यांची पहिली दोन्ही चेंडू स्वेअर आलेले आहेत. यावेळी फोर्स केल्या बॉलला मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण क्लिअर होत नाहीये आणि अवे फ्रॉम द बॉडी फोर्स करण्याचा प्रयत्न फसला आणि सर्वात महत्वपूर्ण धक्का, बाळा क्षीरसागर यांचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला रत्नदुर्ग हिटर्स. जबरदस्त बॉलिंग अटॅक खरं तर अपेक्षित होता. सुरुवात व्हाईट बॉलने झाली या डावाची आणि त्यानंतर बाळाला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न बाळाचा होता, पण त्यांचा प्रयत्न फसला. फोर्स कमी पडला, एलिव्हेशन कमी पडलं आणि त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात बाळा यांचा खेळ संपलेला आहे. आणि म्हणूनच तो मोमेंट आपण सर्व खेळाडूंचा पाहिला मैदानाच्या आतमध्ये देवगिरी ब्लास्टरच्या, की त्यांनी सर्वात मोठा काटा बाजूला काढलेला आहे. पण अजूनही बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. जर आपण रत्नदुर्ग हिटर्सच्या बॅटिंग लाईनअपकडे पाहिलं तर एक डेप्थ आहे. म्हणूनच प्रत्येक फलंदाज आता त्या आत्मीयतेने खेळला. जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो, ते जर फटके त्या फलंदाजांकडे असतील तर नक्कीच अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. शंतनू आणि शंतनूच्या सोबतीने नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचत आहेत अमित शिंदे. सागर यादव यांच्या खात्यात जाते विकेट. पंचांच्या उजवीकडून ते तयारी करतायत. शंतनू थोडंसं बदलालित्य बॉल खेळला स्वीपर कव्हरला. अमित शिंदे स्ट्रायकर एंडला होते. पूर्ण केली एक सिंगल. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 धावा, 1 गडी बाद. आज सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, सचिन ढवळेस पब्लिकेशन, सचिन ढवळेस फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरू होते प्रहार प्रीमियर लीग. आणि प्रहार प्रीमियर लीगच्या आजच्या पहिल्या दिवशी काही मान्यवर अतिथी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी विनंती करतो सन्मान्य जीवन आघाव सरांना आपण सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. जीवन आघाव सरांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. कॅमेरामन जल्दी आइए. यानंतर आज आपले महत्वाचे अतिथी आहेत सन्माननीय अजित उबाळे सर. अजित उबाळे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. जीवन आघाव सर आणि सचिन ढवळे सर निश्चित खूप चांगले मित्र आहेत आणि आपल्या मित्रांना या मंचावरती सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. अजित उबाळे सर विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. अजित उबाळे सरांना मंचावरती सन्मानित केले जात आहे. सन्मान चिन्ह आणि शाल देऊन अजित उबाळे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. यानंतर सन्माननीय
जालिंदरजी पायगल, जालिंदरजी पायगण सरांचा सन्मान, एक उद्योजक आहेत. सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र आज आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मंचावरती सन्माननीय जालिंदर सरांचा सन्मान संपन्न होतोय. यानंतर आपले अतिथी सन्माननीय सुमंतजी कोळगे यांचा सन्मान होतोय. सुमंतजी कोळगे सरांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करा. प्रहार प्रीमियर लीगच्या निमित्तानं हे सर्व मान्यवर आज आवर्जून इथे उपस्थित आहेत. सन्माननीय गणेश दादा बिंदुसरा हॉटेलचे मालक, सन्मान्य गणेश दादांचा सन्मान सातत्यानं बिंदुसरा हॉटेल आणि प्रहार प्रीमियर लीग हे समीकरण राहिलेलं आहे. अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर भोजन सर्व खेळाडूंसाठी, सर्व ऑफिशियल स्टाफसाठी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होतं. आज गणेश दादा आवर्जून इथे उपस्थित आहेत. पहिल्याच दिवशी आम्ही गणेश दादांचा सन्मान करतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद. आपण या व्यासपीठावरती उपस्थित राहिलात, 4 चांद लावलेत, मनपूर्वक धन्यवाद. आणि पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्याशी जोडले जात आहेत मनीष पाटील सर. सामना रंगतदार होणार आहे याची ग्वाही तर आपण डाव सुरू होण्याच्या अगोदरच दिली होती आणि तसंच घडते. यानंतर सन्मान्य सूरज सरांचा सन्मान होतोय. सन्मान्य सूरज सारुख सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते प्रहार प्रीमियर लीगचे संस्थापक, निर्माते, उद्गाते, शिल्पकार आणि संकल्पक सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारते आणि 6 वर्षांमध्ये 12वं पर्व संपन्न होतंय. सर्व पाहुण्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर समालोचन कक्षातून पुन्हा एकदा मनीष पाटील सर. हो, खेळ चालू झाला होता आणि खेळ संपला सुद्धा अमित शिंदेचा, कारण त्यांनी धुमाकूळ घातला होता मैदानाच्या आतमध्ये. रत्नदुर्ग हिटरसाठी जी बॅटिंग आवश्यकता होती तीच बॅटिंगची आवश्यकता पूर्ण करताना त्यांनी फटके सजवले होते. 19 धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि त्यानंतर 6व्या चेंडूवर जे ते फेस करत होते ते बाद झाले झेलचीच्या स्वरूपात. कॉट अँड बोल्ड बाय योगेश भवर. आणि आता हा धक्का बसतोय दुसरा रत्नदुर्ग हिटर्सला. 23 धावा, 2 गडी बाद. अमित शिंदे 19 धावा करून बाद झालेले आहेत. बाळा सुद्धा काहीच कॉन्ट्रीब्यूट न करता बाहेर परतलेले आहेत. त्याच्यामुळे रत्नदुर्ग हिटर्स या संघाच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. आणि पाहूया आता कुठेतरी धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्यासाठी ती पावलं उचलली होती अमित शिंदेने, पण त्यांना सुद्धा योगेश यांनी बाद केलेला आहे. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा या डावावर हावी होतोय देवगिरी ब्लास्टर्सचा संघ. समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे सन्माननीय नरेश डोमे सर. 85 धावांचा पाठलाग करायचा होता, त्यापैकी पहिल्या 9 चेंडूंमध्ये 23 धावांचा पाठलाग पूर्ण झालेला आहे. निश्चित जबरदस्त सुरुवात, इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट आपण म्हणू शकतो रत्नदुर्ग हिटर संघाचे. 23 धावा आहेत, मात्र 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक मिडऑफचा मागे सरकतोय, जज करतोय, उलट दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. संतुलन चांगलं होतं शरीराचं, त्याचमुळे त्यांनी बॉल कव्हर केला लॉंग ऑफला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 25 वर. एक बघितलं आपण की चेंडू हवेतून येत होता, क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. शेवटच्या क्षणी त्याला असं जाणवलं की आता कॅच शक्य नाहीये, तो थोडा थबकला आणि त्याच्यानंतर त्याने चेंडू टप्पा पडल्यानंतर अडवून लगेच तात्काळ फेकलेला आहे. ओ सफल झाले आणि त्यानंतर सफल सुद्धा झाले. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. उमेशच्या बॅटमधून मिळतील धावा 4. येतोय प्रहार प्रीमियर लीग चौकार. सुंदर फटकेबाजी सुरू. एका बाजूला विकेट पडलेले आहेत, मात्र धावा थांबायला तयार नाही. उमेश आला, सुरू झाला, शंतनू अगोदरच सुरू आहे. तर धावफलकावरती आपण बघतो 29 धावा 2 गड्याच्या मोबदला. खूप चांगला फटका होता, आखूड टप्प्याचा चेंडू. त्यानं हुक केला चेंडूला आणि उद्योगरत्न रतनजी टाटा गॅलरीमध्ये चेंडूला भिरकावून दिलं 4 धावांसाठी. 29 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 5 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. जरी 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत, पण तरी देखील धावसंख्येचा वेग काय कमी होत नाहीये. लो फुल टॉस, बॅक टू द बॉलर, स्टॉप केलाय बॉलर योगेशने. धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 85 धावांचा पाठलाग करताना रत्नदुर्ग हिटर संघ पोहोचतोय 29 वर 2 गडी बाद. बरोबर. करंट रन रेट आपण बघितला तर तो 14.8
पुढे समथिंग काहीतरी आहे आणि विजयासाठी बरोबर आता 14 धावा प्रत्येक षटका पाठीमाग असतील. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि अजून 56 धावांची आवश्यकता आहे. तर निश्चित मॅच एका दमदार स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघ हाराकिरी मानायला तयार नाहीत आणि अशी कंडिशन ज्यावेळेस असते त्यावेळेस बाजी कोण मारतोय हे बघणं मात्र मोठं उत्साहवर्धक असणार आहे. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण या लढतींना बघतोय. सूर्य पश्चिम दिशेला जरी कललेला असला तरी सुद्धा वातावरण मात्र खूप आल्हाददायक. आज स्पर्धेची सुरुवात खूप छान झालेली आहे. 7 दिवस असंच वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहणार आहात, ज्यामध्ये पुण्यातले क्रिकेटपटू खेळतील, ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणारे प्रहार अकॅडमीचे म्हणजे संदीप डबलेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तसेच ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचं क्रिकेट देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचमुळे हा जो फ्युजनचा पार्ट आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटनं या स्पर्धेला सजवण्याचा हा उल्लेखनीय राहिलेला आहे. त्याचमुळे ही चंगळ आहे प्रेक्षकांची. येत्या 7 दिवसांपर्यंत तुम्हाला वरच्या स्तराचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल सुरुवात या षटकाची वाईट बॉलने दडपण दिसते गोलंदाजावरचं. सचिनच्या वतीनं या षटकातला पहिला बॉल वाईट हाताळला जातो. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 गडी बाद 30. धावांचा वेग कायम आहे आणि त्यामुळे दडपण येणं साहजिकच आहे. पहिला चेंडू उजव्याच्या बाहेर टाकलाय. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दिसतो इथे गोलंदाजाचा. 30 धावा. चांगला बॉल लेंथ होता, ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न त्यांचा चांगला होता. बॉल त्यांनी आत ढकलला, पण पाहूयात तो बॉल योग्य त्या रीतीने आत ढकलला गेलेला आहे का. तोपर्यंत 2 धावा तर पळून पूर्ण केलेत. लेट्स सी अंपायर डिसिजन नेमकं काय येते. त्यांनी बाउंड्री चेकची मागणी केलेली आहे. 4 धावा आहेत. क्षेत्ररक्षक जर तिथे चौकार घोषित करत असतील तर पंचांना मला वाटत नाही तिसऱ्या पंचांकडे जाण्याची आवश्यकता आहे. आणि अगदी क्लिअर होतं. तो बाहेर आल्यानंतर चेंडू हातात आला, मात्र त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेरच्या क्षेत्राला स्पर्श झाला, मग चेंडू आतमध्ये त्याने ढकललेला आहे. तर 4 धावा 34 वरती 2 इथे पाठलाग करताना. ड्रायव्हिंग लेनवर पुन्हा एकदा बॉल ठेवलाय. वाईड ऑफ लॉंग ऑफला डावीकडे सरकत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न फेल होतोय आणि मैदानाच्या मध्ये 4चा पाडा बोलला जातोय. शंतनू बॅक इन ऍक्शन येतोय. चौकार. 4 धावा. काय जबरदस्त फलंदाजी आहे इथे. पहिला चेंडू आपण पाहिलं सरळ बॅटनं शॉट खेळला होता, तर इथे थोडासा वाईडिश लॉंग ऑफच्या बाजूने खेळलेला हा फटका होता. सुंदर इनसाइड आउटचा प्रयत्न इथे आणि 4 धावांची नोंद होते. 2 चौकार लागोपाठच्या चेंडूवरती येत आहेत. शंतनू जबरदस्त फलंदाजी करतात. 38 वरती 2 रत्नदुर्ग हिटर्स. IQ स्ट्रॉंग पाहिजे तुम्ही जेव्हा अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असता. आणि तोच खेळ शंतनूचा पाहायला मिळतो सातत्याने प्रत्येक बॉलवर. तो आपला अभ्यास दाखवतो. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता, जास्त जोर लावला नाही या स्ट्रोक खेळताना. फक्त सरळ बॅटचा वापर करतात त्यांनी ऑन ड्राईव्ह पेश केले, एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली. खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट शंतनू खेळत आहेत. धावसंख्या पोहोचते 39. शंतनू आणि उमेशची जोडी जमलेली आहे. मागच्या काही चेंडूंमध्ये त्यांचं दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप चांगलं चाललेलं आहे. बॅकफुटला स्ट्रॉंग केलं, स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला, कॅच टिपला आणि फलंदाज बाद झाला. रत्नदुर्ग हिटर्सला 3रा धक्का बसतोय. पार्टनरशिप बनत होती आणि आता त्या पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी पावलं गोलंदाजाने उचलली आणि आता या पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर अडचणीमध्ये वाढ होईल रत्नदुर्ग हिटर्सच्या. जबरदस्त गोलंदाजी. बॅकफुट वरती जात चेंडू कट करण्याचा प्रयत्न जो केला, पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं, मात्र प्रयत्न फसला आणि पॉइंट साठी अगदी सोपा झेल होता तिथे. फलंदाज बाद होणारे. अजून एक धक्का इथे रत्नदुर्ग हिटरसाठी. 39 धावसंख्येवरती 3रा फलंदाज त्यांनी गमावलाय 3ऱ्या षटकामध्ये. तर आपण अजूनही बघू शकतो करंट रन रेट 14.63 आहे. तर विजयासाठी आता 14 पेक्षाही कमी धावांची गरज आहे प्रत्येक षटका पाठीमागं. पाहायचंय 39 धावा फलकावरती लागलेल्या आहे. सचिन भोसले गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. तर शंतनू आणि गौरव आता फलंदाजीला मैदानामध्ये असतील. गौरव स्ट्राईक एंडला. गौरव सोनवणे स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, बॅटच्या खालच्या बाजूला कनेक्ट होऊन बॉल लॉंग ऑनला पोहोचतोय. क्षेत्ररक्षक फंबल झाला, चूक झाली तर मग फलंदाज त्याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी तयार आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धावांची नोंद केली. धावसंख्या पोहोचते 41. 3 गडी बाद. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. या षटकामध्ये जरी बघितलं आपण 5 चेंडूमध्ये सगळ्या चेंडूवरती धावा आलेल्या आहेत. एका चेंडूवरती जरूर विकेट पडलेली आहे आणि त्यामुळंच आश्वासक वाटचाल सुरू आहे विजयाच्या दिशेने.
गरज नसताना तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न अंगलट आला आणि आता हा चौथा धक्का बसलेला आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद आणि हा धक्का चौथा. धावसंख्या 41. आपण बघू आखूड टप्प्याचा चेंडू होता, रिव्हर्स खेळायचं होतं, रिव्हर्स पूल करायचं होतं, उंची देखील चेंडूला होती आणि अशा परिस्थितीमध्ये बॅट वर जाणं गरजेचं होतं. हलकीशी कट बॅटची आणि यष्टीरक्षकाने कुठली चूक केलेली नाही. मोठी एज होती ती. पंचाने देखील योग्य निर्णय इथे दिलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. रत्नदुर्ग हिटर्स 41 4 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही आपण रिक्वायर्ड रन रेटकडे पाहिलं तर 14.67च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा, म्हणजेच 18 चेंडूमध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय. tenniscricket.in चे 20 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आपण युट्यूबवर पाहतोय आणि भारतातली ही पहिली स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग कंपनी. संतोजी नाणेकर, गौरवजी सावंत, संदेजी पिलाणे, साहिल या ठिकाणी खूप चांगली कामगिरी या स्पर्धेसाठी निभावत आहेत आणि ती टीम मोबी व्हॅनमधून या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करते. टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा वापर प्रत्येकाला होतोय आणि तोच फायदा प्रेक्षक सुद्धा आनंदाने उचलत आहेत. त्यांना घर बसल्या आंतरराष्ट्रीय स्तराची स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 पाहता येते. निश्चित अव्वल दर्जाचं प्रक्षेपण. आदरणीय सचिन ढवळे सरांचा तो प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे की ही स्पर्धा आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी जरी असेल तरी सुद्धा त्या स्पर्धेचं आयोजन भव्य स्वरूपात झालं पाहिजे आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्या ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अवलंब इथे केला गेला पाहिजे. त्यामुळेच आपण बघतो की tenniscricket.in ही 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेली वाहिनी या ठिकाणी स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग करते. एक चांगला फटका, सरळ बॅट, लॉंग ऑफला एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा धावांचा पडतोय पाऊस. ज्युसी वाईड हॉफ व्हॉली आणि त्यानंतर जागा बनवत असताना प्रॉपर एलिव्हेशन देत असताना बॉल गॅपमधून बाहेर काढला. लॉंग ऑफची सीमारेषा या बॉलला दाखवली आणि नरेश सर आपण एक गोष्ट ध्यानात घेतली तर विकेट जरूर जात आहेत पण प्रत्येक फलंदाज काही ना काही कॉन्ट्रीब्युशन देतोय आणि तेच पाहायला मिळालेले. फलंदाज शंतनूच्या वतीनं अनस्टॉपेबल बॅटिंग त्यांची आहे. धावसंख्या 45. शंतनू दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर तो बॅटिंगला आलेला होता. तर अजूनही शंतनूनं जबरदस्त गोलवंत फलंदाजी केलेली आहे. त्याला साथ दिलेल्या प्रत्येक फलंदाजाने धावा आणल्यात आणि त्यामुळे स्कोअर सातत्यानं वेगाने पुढे जातोय. अडथळे येत आहेत तर रत्नदुर्ग हिटर्सच्या रनचेसमध्ये पण प्रत्येक अडथळ्यांवर मात करत फलंदाज पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 14.63चा आहे. जी धावगती आतापर्यंत मेंटेन केली, थोडासा जास्त वेगाने धावांचा पाठलाग करावा लागेल. थोडी माघार, थोडी पुढाकार, थोडा सुरू राहणार आहे कारण क्रिकेटची मॅच ही एक धाव एवढा पूर्ण होणार आहे. खूप सुंदर कट शॉट होता हा. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे धाव फलकावरती 1 धाव मिळेल. चांगली अपराईट पोझिशन घेतली होती स्ट्रोक खेळताना. ऑन दी टोज बॉलला स्लाइस करताना कॉन्फिडन्स गेन केला जातोय. प्रत्येक फलंदाज शंतनूच्या सोबतीनं आता वैभव सुद्धा तशाच धाटणीची फलंदाजी करेल तर मग या रनचेसचा नक्कीच कंप्लीट खेळ पाहता येईल. दरम्यान वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. सुरुवात थोडीशी अडखळते. गोलंदाज धावा खर्च करतायत त्याचमुळे फलंदाज सुद्धा स्वतःला थोडासा वेळ देऊ शकतायत. खरं तर आकाशात ढग आल्यानंतर गोलंदाजांना मदत मिळते, मात्र ढग सुद्धा फलंदाजांच्या फलंदाजीमध्ये रंगून गेलेले असावेत. इतकी सुंदर बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. 48 धावा इथे अपील आहे, मात्र पंचांवरती फारसा परिणाम होणार नाहीये. धावफलक तिथेच आहे. रत्नदुर्ग हिटर्स 48 वरती 4. गुडलेनवर खूप चांगला फोकस राहिलेला आहे गोलंदाजाचा आणि म्हणूनच सागर यादव आतापर्यंत या षटकामध्ये मागच्या षटकाच्या तुलनेनं इकॉनॉमिकल राहिले. त्यांनी खर्च केलेत या षटकात फक्त 7 धावा. यस बाहेरची कड आहे, इथे मोठी कड आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. जो फलंदाज धावा आणत होता शंतनू तोच बाद झालेला आहे. मोठा धक्का असेल हा रत्नदुर्ग हिटरसाठी. सागर यादव पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये पाहतो. tenniscricket.in वर ऑफस्टमच्या बाहेरचा ऑफ कटर बॉल होता. बॉल हलकासा रोटेट झाला आतल्या दिशेने आणि बॅटचा संपर्क होऊन बॅटची थिक एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातात जातोय. सर्वात महत्वाची बाब क्षेत्ररक्षण सुद्धा वरच्या दर्जाचं पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणूनच गोलंदाजांना त्यांचा फायदा होतोय आणि निम्मा संघ आता पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतलेला आहे. 48 धावा 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. विशेष म्हणजे आपण ज्याला डिफेन्सिव्ह बॉलिंग म्हणतो अशा गोलंदाजीवरती विकेट फलंदाजांनी दिलेले आहेत. आखूड टप्प्याचे चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात बाहेरची कड लागते आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. नरेश सर, क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 12 पर्वांपासून आपण एन्जॉय करतोय आणि तो टॅक्टिक्सचा जो भाग असतो स्पर्धा परीक्षांमध्ये, तो टॅक्टिक्सचा भाग क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला वापरावा लागतो आणि त्याचमुळे या रनचेसमध्ये जे तुम्हाला हवं होतं ते तुम्हाला करायचं होतं पण ते करत असताना चुका सुद्धा झाल्यात हे देखील मान्य करायला हवं.
भरपूर फलंदाजांनी ज्या विकेट टाकलेल्या आहेत खरं तर असे चेंडू आहेत की बऱ्यापैकी गोलंदाज धावा रोखण्यासाठी टाकतात आणि तिथे विकेट गेलेले आहेत. तर मोठे फटके तर आता मोठे आवश्यक असणार आहे, कारण 14 पेक्षाही जास्त धावांची सरासरी होती जिंकण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये सुरुवात चांगली झाली होती, मात्र विकेट ज्या गेलेल्या आहेत त्या जास्त गेलेल्या आहेत. अर्धा संघ पवेलियन मध्ये गेलेला आहे आणि अर्धा संघ आता मैदानामध्ये शिल्लक आहे, तर त्यांनाच हा किल्ला सर करायचा आहे. यस, चांगला फटका इनसाइड आउट, अत्यंत देखना. 4 धावा इथे मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडला. नयनरम्य फटका आपण म्हणू शकतोय. बघा, खूप स्ट्रॉंग पोझिशन फलंदाजाची आहे. हलकसं पदाला आणि थोडा बॉल दूर ठेवला होता. विडचा फायदा उचलताना बॉलला एक्स्ट्रा कव्हरला स्मॅश करून या चौकाराला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संघाच्या धावफलकामध्ये नोंदवलेला आहे. धावसंख्या 50 ओलांडते आणि पोहोचते आता 5 गडी बाद 52 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. रन चेस खूप चांगला आहे रत्नदुर्ग हिटर्स. आपण पाहूया निकाल कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. ज्या पद्धतीनं फलंदाज पोझिशन घेतली होती त्याने, असं वाटत होतं की तो बेसबॉलचा प्लेअर आहे आणि तसाच फटका त्याने देखील तसा चेंडूवरती टाकलेला आहे. आपण म्हणतो ना आसूड ओढला, आणि तसा आसूड त्याने चेंडूवरती ओढला. चेंडूला देखील त्याच्या वेदना झाल्या असतील. त्याचे वेदने, त्याचे उरण आसूडाच्या चेंडूवरती देखील उमटले असतील. 52 वरती 5 रत्नदुर्ग हिटर्स. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 33 धावांची आहे. 12 चेंडू 33 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला वैभव, नॉन स्ट्रायकर एंडला अतुल माने आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय 5व्या षटकासाठी योगेश येत आहेत. खूप चांगली गोलंदाजी योगेशची प्रत्येक पर्वामध्ये आपण पाहिलेली आहे. राऊंड द विकेट, लेंथ बॉल यावेळेस आणि अलंग दी कार्पेट चेंडू जमिनीला घासत मैदानावरून गवतावरती अलगत विहंग करीत जातोय. मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला जाईल. थ्रो थोडासा आलेला होता वेगात आणि यष्टा देखील उडवलेला आहे. मात्र फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेला आहे का, याचं उत्तर तिसऱ्या पंचांकडून आपल्याला अपेक्षित आहे. चला, बॉलर्स एंडला आपण नाव चेक करणार आहोत. शुभम गाडे सर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर्स एंडला आणि अक्षय निर्मल सर आपण स्ट्रायकर्स एंडला पाहतोय पंचाची भूमिका अदा करताना. अक्षय निर्मल सरांची तर ही परंपरा आहे. मागच्या 12 पर्वांपासून प्रहार प्रीमियर लीग मध्ये त्यांचं योगदान राहिलंय. आणि फलंदाज बाद आहे. 6वा धक्का इथे बसणार आहे. खूप लवकर थ्रो खरं तर दिला होता आणि फलंदाज इथे बाद होईल. 53 वरती 6 फलंदाज बाद होणार आहेत. चौथ्या षटकाची सुरुवातच आणि हे जबरदस्त कॅमेरा वर्क आपण बघू शकतो स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून. कदाचित पंचांना डाऊट होता की शरीराचा संपर्क यष्ट्यांशी अगोदर झालाय का. फलंदाज आउट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 52 धावा गडीबाद झालेले आहेत. 53 धावा गडीबाद झालेले आहेत. एकंदरीत 6. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. स्ट्रायकर सेंटला फलंदाज आहेत वैभव. ज्यांना ती स्ट्राईक हवी होती, पाहूया ती स्ट्राईक एअर स्ट्राईक मध्ये कन्वर्ट करू शकतील का. नवीन फलंदाज आता वैभव बरोबर मैदानामध्ये. या स्लोवर वन जागा बनवण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र इम्प्रोवायझेशन दिसलं थोडंसं तिथे. टायमिंग पकडता आलं नाही. निर्धाव चेंडू असेल. 53 वरती 6 रत्नदुर्ग हिटर्स. जितके जास्त डॉट बॉल्स तितकी जास्त जिंकण्याची शक्यता देवगिरी ब्लास्टरची. आणि पाहूया रत्नदुर्ग हिटर्स कडून तसाच परफॉर्मन्स पाहायला मिळतो का, ज्या परफॉर्मन्सची अपेक्षा त्यांचे समर्थक करतायत. योगेश गोलंदाजी मार्क वरती. थोडी वेगळ्या धाटणीची गोलंदाजी इथे बघायला मिळते. इथे आखूड टप्प्याचा चेंडू टाकायचा प्रयत्न केला, उचलण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे. 4 क्षेत्ररक्षक 4 दिशांनी येतील समोर. 2 धावा पूर्ण करणार आहेत फलंदाज आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. 55 वरती 6 रत्नदुर्ग हिटर्स. 1-2 ने आता काहीच फरक तितका पडणार नाहीये. तुम्हाला 4-6 जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागेल. आतापर्यंत आपण धावफलक पाहिलं तर 55 धावांवर आपण पोहोचलेलो आहोत आणि जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 9 balls and 30 runs required to win. आतापर्यंत योगेशने हे षटक चांगलंच हाताळलेलं आहे. हाय रन चेस ही मॅच. 6 षटकांचा सामना, 85 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अजून कोणताच संघ मागे हटायला तयार नाही. उंच फटका, टोले जंग, आसमानी टोला. 6 धावा. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, माघार घेऊन कसं चालेल. त्याचमुळे आता जेव्हा आवश्यकता होती एअर स्ट्राईकची, ती एअर स्ट्राईक वैभवच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. आणि म्हणूनच वैभव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत रत्नदुर्ग हिटरचा परफॉर्मन्स चांगला होण्याची शक्यता वाढते. धावसंख्या 61, 6 गडी बाद. अजून रनचेस चांगला राहिलाय आणि आता आपण पाहिलं उलटी गिनती चालू झालेली आहे. 24 धावांची गरज, बॉल शिल्लक 8. अजून मोठे फटके यायला हवेत पुढच्या या षटकामध्ये देखील आणि पुढच्या षटकामध्ये देखील. एक मोठा फटका येऊन विजय निश्चित प्रकारे दृष्टिक्षेपात येणार नाही. 24 धावांची आवश्यकता आहे.
योगेशचा चेंडू परत एकदा लेंथ होता मात्र अक्रॉस द बॅट तिथे क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. डावावर जम बसवायचा असेल तर मग दम दाखवावा लागेल. ऑप्शनच्या बाहेरचा लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा स्ट्रेटिश असल्यामुळे तो बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही. उजवीकडे सरकत असताना त्यांनी बॉलला चेस केलं पण बॉल चेस झाला नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकाराची नोंद आपण स्कोरशीटवर केली. धावसंख्या 65 जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 7 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे मात्र यावेळेस स्ट्रेट टू द फिल्डर. क्षेत्ररक्षक अगदीच समोर आहे आणि त्यामुळं एकच धाव मिळेल. मात्र वैभवनं जे मोठे फटके खेळलेत पुढच्या षटकाची सुरुवात स्ट्राईक इन कडून वैभव कडून होणार आहे. ही रत्नदुर्गसाठी थोडीशी आशादायी गोष्ट आहे. तर 66 वरती 6 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. रत्नदुर्ग हिटर्स विजयाचं समीकरण आता 6 चेंडू आणि 19 धावा. एक एक मॅच इथे महत्वाची आहे. जरी साखळी पद्धतीने ही मॅच पुढे जात असेल, स्पर्धा पुढे जात असेल तरी प्रत्येक मॅच मध्ये विजय महत्वाचा आहे. कारण पराभवानंतर तुमचं आव्हान अधिक बिकट होत जाणार आहे. ही चेन तेवढी सोपी नाही आहे. आता गोलंदाज असायला हवा जबाबदार, त्याची गोलंदाजी व्हायला हवी असरदार, तो असायला हवा संघाचा सरदार आणि म्हणून मैदानाच्या आतमध्ये येतोय सुदर्शन केदार रन डिफेंड करण्यासाठी. पण वैभव याने देखील चॅलेंज ठेवलेलं आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघासमोर. बघा यानंतर एंड चेंज होणार आहे आणि आपण पुढचे सामने अजून जास्त वेगानं पूर्ण करणार आहोत. त्याचमुळे पुढचे 2 संघ आपण तयारीत राहायचे. जसा हा सामना संपला आपण लगेचच पुढचा सामना स्टार्ट करणार आहोत. सुदर्शन केदार बॉलिंग ट्रॅकवर, वैभव स्ट्रायकर सेंडला. सुदर्शन केदार पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, गॅप तिथे मिळतोय. पॉइंट आणि बॅकफुट पॉइंट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आल्या 4. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्लाइटली लेग कटर होता. जागा मिळाली आणि गलीमधून बॉलला बाहेर काढताना थर्डमॅन सीमारेषा दाखवली आणि या 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचलेला आहे वैभवने अजूनही या सामन्यामध्ये जिवंतपणा टिकवून ठेवलेला आहे. शेवटचे 5 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता आता वाढली आहे. दोन्ही संघाला जिंकण्याचं स्वप्न दिसू लागलेलं आहे. 5 चेंडू 15 धावा. सुदर्शनचा चेंडू इथे अप्रतिम आहे. हलकासा कट बॉल इथे आपण बघितला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर गेला आणि अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज वैभवचा फसलेला आहे. 70 धावा 6 गडी बाद रत्नदुर्ग हिटर्स. डॉट बॉल आला रत्नदुर्ग हिटरचं टेन्शन वाढेल. चौकार षटकार आला तर देवगिरी ब्लास्टर्सचं टेन्शन वाढेल. त्याचमुळे दोन्ही बॉलवर दोघांना समाधान मिळालेलं आहे. अजून 4 बॉलचा खेळ बाकी. महत्वाच्या क्षणी इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. टॉस मोठा असेल, अडवण्याचा प्रयत्न सफल. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्टँड मध्ये 4 रन. सफल झाले. ऑफस्टमच्या बाहेर सरकले. क्रिस बॉक्सचा फायदा उचलला. पुल करताना बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. पहिल्या चेंडूवर या 6व्या षटकाच्या चौकार, दुसऱ्या चेंडूवर डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 74, बॉल शिल्लक 3, आवश्यकता 11ची. 3 चेंडू 11 धावा. मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. सुदर्शन केदार समोर आव्हान. यस इथे उजव्या इष्टीच्या बाहेर आहे मात्र चेंडू चांगला आहे. चेंडू चांगला आहे. फलंदाजाच्या कक्षेत असावा आणि इथे पंचांकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही. 74 वरती 6. हा महत्वपूर्ण चेंडू होता ज्यावर धाव मिळाली नाहीये आणि तर पाहूया शेवटचे बॉल्स बाकी आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 11 धावा. 2 चेंडू 11. फुल टॉस बॉल, हवाई फायर, उंच टोले जंग षटकार. इथे मॅच अजून जिवंत आहे. 74 वरून 6, 80 वरती पोहोचेल रत्नदुर्ग. रत्नदुर्गचं एक रत्न वैभव मैदानामध्ये इथे धावांची सरबत्ती करतोय. शानदार षटकार. दुपारचं सत्र अगोदरच उष्णता आहे आणि त्याचमुळे या उष्ण वातावरणामध्ये गरमागरम सामना बरोबरीत सुटला तर मग सुपर ओव्हर. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 4 आल्या तर सुपर ओव्हर 6 आल्या तर सामना जिंकेल रत्नदुर्ग आणि जर 4 पेक्षा खाली तर मग देवगिरी. शेवटच्या बॉलवर सामना आलाय. मागच्या 71 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीचा फरक पडत नाही पण या एका चेंडूचं महत्व या दोन्ही संघांना ठाऊक आहे. 1 चेंडू 5 धावा. काय मॅच बघतोय आपण. जबरदस्त सामना. शेवटचा चेंडू फुल टॉस बॉल जमिनीच्या समांतर. गॅप तिथे मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अडवलाय चेंडू. 2 धावा एवढा पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि यष्टी उद्ध्वस्त होते तर अखेर
इथे एका जबरदस्त मॅच मधून देवगिरी ब्लास्टर्सनं या सामन्यामध्ये आपला ठसा ठसठशीतपणे उमटवलाय आणि एक शानदार विजयाची नोंद केलेली आहे. काय मॅच बघितली आपण. रत्नदुर्ग हिटर्सचा जबरदस्त पाठलाग होता, मात्र या सामन्यातून ते केवळ 2 धावा मागे राहिलेत आणि 2 धावांनी हा सामना देवगिरी ब्लास्टर्सनं जिंकलेला आहे. सुदर्शन केदारची जबरदस्त गोलंदाजी, 2 डॉट बॉल्स या षटकामध्ये आणि तेच महत्वाचे ठरले. 40 धावा बनवल्या होत्या सुदर्शन केदारने 19 चेंडूमध्ये. योगेश भवरेने बनवल्या 38 धावा आणि त्या जोरावरती देवगिरी ब्लास्टरच्या 84